आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदगाव मनमाड महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, भीषण अपघातात एकाचा मृत्यू। नांदगाव मनमाड राष्ट्रीय महामार्गावर सध्या अपघाताचे सत्र सुरू असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। खड्डे, काटेरी झाडे आणि वेगावर नसलेलं नियंत्रण यामुळे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे। भीषण अपघात आणि 108 रुग्णवाहिकेला झालेला उशीर यामुळे एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागले होते। 4 दिवसापूर्वीच नांदगावपासून 5 किलोमीटरवर असलेल्या फुलेनगर हिसवार बारी परिसरात एक भीषण अपघात झाला। एका भरधाव कारने मर्यादित वेगाने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। मात्र या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांनी वारंवार फोन करूनही 108 रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही। खासगी वाहनातून रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाला होता। जर रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर कदाचित त्या तरुणाचे प्राण वाचले असते, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत। केवळ अपघातच नाही तर रस्त्याची स्थितीही भयावह आहे। नांदगाव येथील गुरुकुल कॉलेजजवळ आणि शाकंभरी नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। हे खड्डे चुकवताना दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली असल्याचा आरोप होत आहे। महामार्गाच्या दोन्ही बाजूंना काटेरी झाडे इतकी वाढली आहेत की त्यांच्या फांद्या थेट रस्त्यावर येत आहेत। यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। दुसरीकडे शहरापासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत दुभाजकांमध्ये लावलेली झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत। एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याच दरम्यान नांदगाव शहरामध्ये रहदारीची सातत्याने कोंडी होत असल्याने नागरिक देखील त्रस्त झालेले आहेत। नांदगाव शहरातील खूप पूल शाकंभरी नदी पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते। हे दृश्य देखील बघायला मिळते। प्रशासनाने आता तरी जागं व्हावं आणि या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि वाढलेली झाडे छाटावीत अशी मागणी नांदगावकर करत आहेत। अन्यथा आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर सरकारला जाग येईल असा प्रश्न विचारला जात आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।